नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहोत की नवीन अपडेट काय आहे। युट्यूबचं एक नवीन अपडेट आलेलं आहे। पाठीमागे एक अपडेट आलं होतं, म्हणजे ट्रेनिंगला व्हिडिओ चालत होते की युट्यूबची अर्निंग कमी झालेली आहे म्हणून। भले युट्यूबची अर्निंग कमी झालेली आहे मित्रांनो, पण युट्यूबचा अल्गोरिदम असा आहे, जर नियम बदलला, म्हणजे कोणत्या कारणाने जर व्ह्यूज कमी येत असतील, दुसरा अपडेट आलेला आहे। ह्या अपडेटनं तुमचे व्ह्यूज आणि अर्निंग खूप वाढणार आहे मित्रांनो। तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि मस्त होणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की वॉच करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओकडे जाऊया। हे बघू शकता मित्रांनो, ऑटो डबिंगचा एक ऑप्शन आलेला आहे, म्हणजे युट्यूबची अर्निंग ह्याच्यामुळे वाढणार आहे। एक उदाहरणात सांगतो तुम्हाला की बाबा, आपण एक मराठीमध्ये व्हिडिओ बनवतोय, आता मी मराठीमध्ये व्हिडिओ बनवतोय, तर असं अपडेट आहे 31 मार्च पासून हे अपडेट लागू होणार आहे। तुम्ही दाखवतो मी इथं, हे बघू शकता तुम्ही लिहिलेलं आहे आर्टिकल मध्ये पूर्ण की 31 मार्च पासून हे अपडेट लागू होणार आहे। आणि 31 मार्च पासून अपडेट काय असणार आहे सांगतो तुम्हाला। जर मी मराठीमध्ये व्हिडिओ बनवत असेल आणि जर ते फक्त माझे मराठीत ऑडियन्स असेल ना, ज्यांना मराठी समजते, ज्यांना माझी भाषा समजते, तेच व्हिडिओ बघते। आता तुम्ही जे बघतायत ना, तुम्हाला मराठी समजत असेल म्हणून तुम्ही मराठी व्हिडिओ बघतायत, पण असं नाही मित्रांनो। ह्या अपडेटमध्ये असं आलेलं आहे की जर मी मराठीतून व्हिडिओ बनवला तर त्याच्यामध्ये सेटिंग मध्ये जाऊन आपण त्याची भाषा चेंज करू शकतो एआय द्वारे। म्हणजे असं एक न्यू अपडेट आहे आता ऑटो डबिंग म्हणून। सेटिंग मध्ये जाऊन आपण त्या व्हिडिओला आपण कोणत्या लँग्वेज मध्ये बघायचे ते आपण चूज करू शकतो। आता सध्याला तर फक्त हिंदी आणि इंग्रजी चालू आहे, म्हणजे इंग्रजी हे विषय ते अख्ख्या जगात सगळ्यात जास्त बोलली जाणारी भाषा म्हणजे इंग्रजी आहे। तर ते इंग्रजीमध्ये आणि हिंदीमध्ये आता सध्याला दाखवते, ते टेस्टिंग चालू आहे मित्रांनो काही कंट्रीवर। आणि काही तुमच्या पण चॅनलला आले असेल, जे माझे व्हिडिओ बघतायत, कोणाकोणाच्या चॅनलला आले, माझ्या चॅनलला नाही आला अजून ह्या। त्याच्यामुळेच मित्रांनो हे अपडेट एवढं महत्वाचं आहे, कारण की एक समजून घ्या तुम्ही, जर मी मराठीतून व्हिडिओ बनवतोय आणि जर ऑडियन्स हिंदी असेल तर आपण हिंदी चूज करून हिंदीमध्ये पण व्हिडिओ ऐकू शकतो ते। त्याच्यामुळे आपली व्ह्यूज वाढतील आणि दुसऱ्या कंट्रीमध्ये पण व्हिडिओ बघण्याचे चान्सेस खूप वाढतील, कारण की आपण इंग्रजीमध्ये पण बघू शकता व्हिडिओ ती। तसं केल्याने आपली व्ह्यूज आणि अर्निंग खूप वाढण्याची शक्यता आहे। हे अपडेट इतकं मस्त आणि सोपं आहे की आपल्याला हे अपडेट चालू कसं करायचं हे तुम्हाला मी सांगतो। चला तर आपण स्क्रीनवर जाऊया मोबाईलच्या, हे अपडेट चालू करण्यासाठी। माझ्या सेटिंग मध्ये तर नाही मित्रांनो, जेव्हा मी येईल तेव्हा मी पण ऑन करणार आहे। जर तुम्हाला जरी आत्ता करायचं असलं ऑन, तर सेटिंग मध्ये जावा आणि वायटी स्टुडिओला आपल्या डेस्कटॉप साईड वरती चालू करून गुगल क्रोम वरती त्याला त्याच्या सेटिंग मध्ये जायचं। सेटिंग मध्ये जाऊन चॅनल डिफॉल्ट म्हणून असतं तिथं, म्हणजे चॅनलला टच करा। त्याच्यामध्ये ऑप्शन असेल तुम्हाला ऑटो डबिंग म्हणून, त्या ऑटो डबिंगला तुम्ही एनेबल करा। एनेबल केल्यानंतर तुमच्या ही चॅनलला ते लागू होईल। आता सध्याला कोणाकोणाच्या ह्या चॅनल नसेल, पण 31 मार्च पासून ते लागू होणार आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नवीन चॅनल मित्रांनो, थोडं बोलताना व्यवस्थित म्हणजे थोडंफार हे होत असेल, समजून घ्या। पण हे अपडेट खूप महत्वाचं आहे। हे अपडेट जर तुमच्यापाशी आलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि ज्यांच्यापाशी आलं नाही त्यांनी 31 मार्च पर्यंत वेट करा। हे अपडेट सगळ्यांच्या मोबाईलला आणि सगळ्यांच्या चॅनलला म्हणजे लागू करण्यात येईल, असं अपडेटचा आर्टिकल मध्ये सांगितलेलं आहे। तुम्हाला मी आर्टिकल पाठीमागे दाखवलेलं आहे, तर तो आर्टिकल वाटलं तर तुम्ही पॉज करून पूर्ण वाचू शकता ते, नाहीतर मी डिस्क्रिप्शन मध्ये ते पूर्ण आर्टिकल टाकन। आर्टिकल तर टाकणार नाही, पण महत्वाची तेवढी काहीतरी सांगणार आहे, म्हणजे थोडीफार टिप्स सांगणार आहे त्याची। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। बाय।